पण तामात्या धनाजीराव आणि राणी साहेब इकडेच येऊन राहिल्यात. तोफानी वर्दी दिली आहे. आम्ही प्रतीक्षेतच आहोत. राणी साहेब सुखरूप माघारी आल्या हेच महत्वाचं. जी कुठे गेला होता राणी साहेब? आपणास काही सांगायला आम्ही बांधील नाही. दौलतीच्या हिताकारणी आम्हाला जे योग्य वाटलं ते आम्ही करतच राहू. आपली ऐतराजी नसावी. राणी साहेब, आपल्या सुरक्षेसाठी आम्ही शब्द दिलाय राजाराम राजांना. आणि राज्याच्या सुरक्षेचं काय? रयत देशोधडीला लागलीये, ती जबाबदारी नाही वाटत आपल्याला? सदरेवर बसून कलमांचे फटकारे ओढले म्हणजे रयतेचं पोट भरतं असं नाही होत. रणांगणावर मर्दुमकी गाजवणारा तो मराठी वकू कुठे लोप पावलाय आज? अमात्य लढताना हातामध्ये ढाल आणि समशेर असं दोन्ही लागतं. पण या सुरक्षेच्या ढाली पुढे करता करता आमच्या हातीही समशेर आहे हेच विसरून गेलो आहोत आम्ही आज. पण तामात्य राणी साहेबांनी उदंड पराक्रम केला. अख्खा औरंगजेबावर गाव घातला. आता तो तलवारी खाली जो आला तो तया होता, पण त्याची जरब औरंगजेबाला बसली बघा. अरे देवा, अहो धनाजीराव कशावरून ठरवताय जरब बसली? वेडं धाडस होतं हे, जे आपण करायला नको होतं. आता तो औरंग गप्प बसेल का? नाही राणी साहेब, आम्ही वृथा चिंता करीत आहोत किंवा अडवणूक करत आहोत असा समज करून घेऊ नका. परंतु आपल्याकडून पुरुषी अहंकार डिवचला गेला तर किती भयंकर परिणाम होतील याची कल्पना नाही यायची आपणास. राणी साहेब, आपण एक स्त्री आहात. स्त्री आहोत. त्या औरंग्याने पसरवलेल्या साथीची लागण आपल्यालाही झाली वाटतं. तर होय, मग आम्ही स्त्री आहोत. आमचं काय बिघडवायचं ना ते बिघडून दाखव म्हणाव त्या औरंग्याला. आज प्रत्येकाला कळून चुकलं असेल की एक स्त्री काय करू शकते. आम्हा त्या एक खलिता धाडा त्या औरंग्याला. म्हणाव ताबडतोब निघून जा. आज वाचलास, पुन्हा नाही वाचणार. ताराबाई, हम जानते थे वही होगी. जिसे हम औरत जात की कमजोरी की लकीर समझते थे, वो तो बादल में छिपे बिजली की लकीर निकली. उसकी ये मजाल एक औरत होकर और तो और वो येसुबाई तो धमकी देकर गई है कि हर बार आपका नसीब साथ दे ऐसा नहीं होगा. शहजादी, हमें सख्त अफसोस है कि हम आपकी परवरिश येसुबाई और ताराबाई की तरह नहीं कर पाए. पर हमें उससे भी ज्यादा इस बात का अफसोस है कि हमारा एक भी शहजादा संभा की तरह खूंखार और जांबाज नहीं निकला. सख्त अफसोस है. अबूजान, आपकी हर ख्वाहिश में हम रजामंद हैं. आप बस हुक्म करें. शेर की पूंछ पर पैर रखो तो शेर तुरंत दहाड़ता है, हुक्म का इंतजार नहीं करता. क्या कर लेंगे आप पे जो हमला किया गया है उसका करारा जवाब देंगे. और अगर ऐसा ना किया तो हमारी ही फौज में घबराहट का माहौल फैल जाएगा. किसे जवाब देगा ये? किसे जवाब दोगे तुम? तारा तो गुम हो गई. अपने किले पर बैठकर हमारे इन हालात का मजा ले रही है. तो वैसे भी विशालगढ़ पर हमला बोल देना इतना आसान नहीं है. ना तो उसे हम घेर सकते हैं, ना उसे जीत सकते हैं. अबूजान, अगर हम वहां जाकर कुछ नहीं कर सकते तो यहाँ से येसुबाई और शाहू का सर काट कर ताराबाई को तोहफे में तो भेज सकते हैं. दिखा देंगे उसे कि मुगलिया सल्तनत से दुश्मनी मोल लेने का अंजाम क्या होता है. राणी साहेब, धोका. काय झालं?
आपके और शाहू राजे की जान को खतरा है। काय मासाहेब घाबरू नका जानकीबाई, काहीही होणार नाही. अहो तळहातावर प्राण घेऊन वावरतो आम्ही, पण म्हणून दुश्मनाच्या दावणीला शेळ्या मेंढ्यांसारखं मरायला जन्म घेतला नाहीये. पण अशा वेळी आपण करणार तरी काय मासाहेब? खूप काही. अहो तारा राणींनी या औरंगजेबाच्या पायाखालची जमीन सरकवली आहे. आता आम्ही भिंती ढासळू, मग डोक्यावरच्या छताला आधार तो काय राहील? ते छत आपोआपच कोसळेल दिल्ली पतीच्या माथ्यावर. आपण निश्चिंत राहा, आलोच आम्ही. आज आमच्या यशाने आम्हाला हुलकावणी दिली आहे, पण म्हणून आम्ही स्वस्थ बसणार नाही. पुन्हा वार करू आणि त्या औरंगजेबाचं मस्तक आमच्या महाद्वारीच्या खोबणीत आणून बसवू. राणीसाहेब मुजरा, यावं अमात्य. पुन्हा आमच्या चुकांचे धडे गिरवून दाखवण्यासाठी आला असाल. राणीसाहेब, आपली अस्वस्थता आणि आपला राग आम्ही समजू शकतो. आपण केलेल्या धाडसाचे कौतुक आम्हासही आहे. हे धाडस जर साधले असते तर आज मराठी मुलखात दिवाळी साजरी झाली असती. मात्र हे घडलं नाही. या उपर वास्तवात जे घडलंय त्याच्या परिणामांची डोळसपणे छाननी व्हावी. मतलब राणीसाहेब, आम्ही सतत आपल्याला पायबंद घालत आहोत हे कसल्याही भीतीपोटी नाही, तर एक जबाबदारीची जाणीव म्हणून. आपणास काय वाटते, औरंगजेब आता शांत बसेल? राणीसाहेब, येसू राणीसाहेब, शाहू राजे आणि भोसल्यांच्या कबिल्याच्या रूपानं आपलं नाक आज औरंगजेबाच्या मुठीत आहे हे कसे विसरलात आपण? हो, त्यांना इजा झाली तर? आता हीच भीती आम्हाला वाटते. ज्यादा सोचिए मत अब्बा हुजूर, खत्म कर देते हैं उस यसुबाई और साहू को. ऐसा सोचना भी मत शहजादे. उनकी हिफाजत का जिम्मा हमने अपने सर लिया है, वादा किया है हमने. सियासती मामलों में ऐसे फिजूल वादे मायने नहीं रखते. हमारा ख्याल है कि शहजादे काम बख्श बिल्कुल सही फरमा रहे हैं. हम उनसे सहमत हैं. अगर ऐसा हुआ तो ये मरहटे इसे हमारी कायरता समझेंगे. ऐसे हालात हजरा को मद्देनजर रखते हुए हम ये हुक्म देते हैं, येसुबाई और साहू को. हुजूर, मरहट्टो की महारानी येसुबाई पेश आ रही है. मौत की खाई में खुद ही चल कर आ रही है, अब जिंदा नहीं जाएगी. यावं लागलं पुन्हा इथे तुमचे मनहूस चेहरे पाहण्यासाठी. आम्हाला मारण्याचा बेत शिजतोय असं ऐकलं. रहम की भीख मांगने आई हो तो कोई. निधड्या छातीने मरणाच्या गुहेत पाय ठेवणारे दयेला मोताज नसतात. आम्ही फक्त एवढंच सांगायला आलोयत की आम्हाला मारायचंच असेल तर एका घावात संपवू नका. शंभूराजांसारखं हालाल करून मारा आम्हाला. रोज आमच्या देहाचे एक एक अवयव खुडून ओरबाडूत घ्या. ही आमची अंतिम इच्छा समजा. वजीर आजम, क्या बके जा रही है ये पागल औरत? मरणादारी असंच पागलपण आमच्या नसा नसात संचारतं.
बेमुरवत बादशाह, आजमावून बघा हवं तर. आमच्या उकळत्या रक्तानं तुमचे हात पोळले नाहीत तर नावाच्या येसुबाई नाही आम्ही. तुम्ही शंभूराजांचे एवढे हाल हाल केले नसते तर प्रतिशोधाची एवढी आग मराठी मुलखात भडकलीच नसती. औरंगजेब, आता तुझी कबर इथेच. आता आमचे हाल हाल करून बघा. तुमचं मुंडकं छाटून तलवारीच्या टोकावर मिरवतील मराठे. भेडबकरी सारखं आश्रित म्हणून राहायला आलो नाही हो तिथे. हिम्मत बाळगून आलोत. असा पाठीमागून वार कशाला करतोयस? बादशाह सलामत, याद राखा. पुन्हा एकदा सांगतोय, नशिबाने एक वेळ साथ दिली म्हणून वाचलात, पण दरवेळी नशीब साथ देईलच असं नाही. नशिबाचा कच्चा धागा तुटला तर कदाचित आज रात्रीच. हवं एक बोलू का? कामात आहे म्या. घ्या. आणि मी आता इथं बिनकामाची बसली आहे. ऐका की, तुमच्याकडनं काय बी मागत नाही म्या. फक्त एक विच्छा बोलायची होती म्हणून आले. बोल काय? आज राणी साहेबांनी जसं केलं तसं मला बी करायचं आहे. लढाईत जाऊन शत्रूला पाणी पाजायचं आहे. अगं तू बाईची जाते, तुला कशाला पाहिजे समध्या गोष्टी? अव अगं थट्टा केली तुझी. तुला एक सांगू का? काय? बाई कधी पण वर चढ व्हायला लागली ना का जगातला प्रत्येक पुरुष तिच्याबद्दल असंच बोलतो. त्याला आतनं भेव वाटतं म्हणून बाहेर तो तिच्यावर मर्दुंकी दाखवतो. ती नेहमी त्याच्या टाचाखालीच राहिली पाहिजे. सुटली आणि डोसक्यावर बसली मग ही भीती त्याला आतनं पोखरत असते. बाई कधी कमी नसते ग, पण तिला कमजोर करून पुरुषाला स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असतं. भय, पर या परास प्रत्येकानं आपलं मन मोठं केलं तर प्रत्येक बाई धाडस करून सुखी होईल. अगं ते धाडस पहिले तू तुझ्यात आणलं पाहिजे. राणी साहेबांवानी तलवार शिकशील, पर त्यांच्यासारखं जर धाडस नसलं तर काय करशील तू? राणी साहेबांकडे बघून मी नक्की धाडस आणेन ते. आणि फक्त म्याच नाही तर या रयतेतली प्रत्येक स्त्री हे शिकेल. हंगा अशी ह्या बाबतीत म्हणशील ना तर तुला माझं कायम पाठबळ आहे बघ. माझं गुणाचं गुणाजीराव आलेच म्या. सगुना काय जी? अगं ती बकासूर म्हातारी पुढे गेली. सांगते नंतर, मला लय काम आहे. येते. बरं झालं गेली, नुसत्या डोसक्याला त्रास होता. गलत सलाह दे रहे थे आप. आप चुप रहिए आपाजान. आप भी एक औरत ही है. सियासती मामलों में दखलंदाजी ना करें तो बेहतर होगा. इतना गुस्सा क्यों? एक औरत का कुछ ना बिगाड़ सके सिर्फ इसलिए? देख लिया आपकी हिम्मत शहजादे. एक निहत्थे औरत पर पीठ पीछे वार करते हो और नजर से नजर मिलते ही तुम दबा के भागते हो. वाह, क्या बात है. आपाजान, सच और झूठ. सच कहा आपने. हम एक औरत है और शायद इसीलिए उस वक्त कुछ ना बोल पाए, क्योंकि यही हमारी परवरिश है. लेकिन शहजादे, उस तारा के बारे में सोचना भी मत. पिता हंबीरराव मोहिता, ससुर शिवाजी राजा, वीर
शंभू राजा और भाइयों की तरह अगल बगल रहने वाले संताजी और धनाजी, ये है उस तारा के संस्कार। तेज बिजली है वो, उसके नजदीक जाने की कोशिश भी करोगे ना, जलकर खाक हो जाओगे तुम। आप किसकी तरफ से है आपाजान? यह सवाल मायने नहीं रखता। अपनी खूबियां और खामियां जानो तो बेहतर होगा। दुश्मन पर वार करने से पहले उसको अच्छी तरह जानो और फिर उस पर वार करो। जरा अतीत को देखो। पिछले 12 सालों में क्या बिगाड़ पाए हो तुम मरहट्टों का? कुछ भी तो नहीं। और वो तारा एक औरत होकर अकेली अब्बू जान के इतने करीब जा पहुंचती है। जरा उसका जिगर तो देखो। इतनी बड़ी फौज की तादाद आज सिर्फ और सिर्फ अब्बू जान के लिए लड़ रही है, ऐसा हम समझते थे। लेकिन इतनी तादाद होने के बावजूद आज भी हमारे अब्बू जान महफूज नहीं है। समझ सको तो समझो। तू होय आम्हीच। गोरगरिबांच्या रक्तामासांची सुस्ती चढली की काय तुला? खुशाल झोपून राहिलायस? तू क्यों आई है यहाँ? तुला कायमची झोप द्यायला आलंय। कुछ नहीं कर सकती, तू कुछ नहीं कर सकती। का? आम्ही एक स्त्री आहोत म्हणून? तू नेहमी म्हणतोसच ना, एकटी स्त्री काय करू शकेल? का नाही काही करू शकणार? अखंड हिंदुस्थानाला गुलाम बनवून पायाखाली चिरडण्याचं स्वप्न पाहणारा तू मात्र तुझ्या संकल्पांना सुरुंग लावून तुझ्या छाताडावर स्वराज्याची मूर्तमेढ रोवणारी जिजाऊ एक स्त्री होती। अरे बल्क बदकशानातल्या सुभेदारीचे तुकडे सगळं तुला आजही दिवस काढावे लागले असते, मात्र दिल्लीच्या तख्तावर तुला हक्काची जागा मिळवून देणारी रायबागन एक स्त्री होती। मराठ्यांच्या सर्जाला शंभू राजांना कपटाने संपवलंस तू। म्हणजे स्वराज्य संपलं अशी अटकळ बांधून चालणारा तू मात्र तुझ्या स्वार्थी संकल्पांचे दात खशात घालून तुझ्याशी 2 हात करणारी राघीण येसू राणी सुद्धा एक स्त्रीच होत्या। अरे जिच्या पोटी जन्माला आलास तिचं अस्तित्व विसरला असशील, पण जिच्या हातून मरणार आहेस तिचं अस्तित्व इतिहास कधीही विसरणार नाही। कुछ नहीं कर सकती तू, कुछ नहीं कर सकती। आज लाखों की फौज हमारे इर्द गिर्द है। अगर तूने हमारा बाल भी बांका करने की कोशिश की तो तू और तेरा स्वराज नेस्त नाबूद हो जाएंगे। स्वराज्य काही मातीचा ढिगार नाही औरंगजेब की तुझ्यासारखा उंदीर तो पोखरून काढेल। हा सह्याद्रीचा काळा कातळ आहे आणि या कातळावर आमच्या रक्ताचं शेंदूर फासून त्याला देव बनवलाय आम्ही। त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहायची कोणी हिंमतही करू नये। अरे तुझी लाखांची फौज सह्याद्रीच्या सांदे कपारीत चिरडून गारद करायला वेळ लागणार नाही आम्हाला। तू फक्त स्वतःची चिंता कर। आज डोक्याला कफन बांधून आलोय आम्ही। कफन? मरने की बहुत जल्दी है तुझे। हम जानते हैं स्वराज के लिए मर मिटने वालों की तादाद मराठों में बहुत ज्यादा है। जा तू भी उनमें शामिल हो जा। कौन है वहां? कैद कर लो इसे, घेर लो। कोणी येणार नाही वाचवायला तुला। तुझे पहारे कधीच कापून काढलेत आम्ही। लाखांची फौज, शाही तख्तांची मिरजास, कोणी वाचवणार नाहीये तुला। पण त्याआधी तुझा हा अहंकार तुला बुडवेल। जेव्हा पुरुषी वर्चस्वाचा अहंकार राक्षसासारखा थैथयाट करायला लागतो तेव्हा या महिषासुराचा सर्वनाश करायला देखील एक दुर्गा जन्म घेत असते। भस्मासुराला संपवायला मोहिनी असो किंवा नरकासुर वधणारी सत्यभामा, स्त्रीचं प्रत्येक रूप म्हणजे सौदामिनीचा लखलखता आविष्कार आहे। तुझ्या अत्याचारांनी तुझा अहंकार वाढवलाय
हा अहंकार या सह्याद्रीच्या मातीत गाडून त्यावर तुझी कबर बांधणार ही तारा राणी. मरायला सिद्ध हो औरंगजेब. नहीं, मत मत मारो, मत मारो, मत मारो हमें, मत मारो हमें, मत मारो, मत मारो हमें, मत मारो. क्या हुआ अब्बूजान? कोई बुरा ख्वाब देखा क्या? नहीं, मत मारो, मुझे मत मारो, मत मारो. काम बख्श बेटे की. नहीं, मुझे मत मारो. तुम अकेली और वज़ीर आज़म ये थी. सब जगह तुम यहाँ भी, तुम वहाँ. फिर से नहीं कहेंगे कि तुम अकेली औरत हो. तुम अकेली नहीं हो, तुम अकेली औरत नहीं हो, तुम अकेली औरत नहीं हो, नहीं हो तुम अकेली. अब फिर कभी नहीं कहेंगे तुम अकेली औरत हो. मत मारो, मत मारो, मत मारो.